कामगार सरकार के विरोध में उतरेंगे सड़कों पर, छेड़ेंगे तीव्र आंदोलन। मुंबई गिरनी कामगारों ने आज मुंबई आजाद मैदान में अपनी विभिन्न मांगों को लेकर तीव्र प्रचंड आंदोलन छेड़ने की चेतावनी राज्य की देवेंद्र फडणवीस सरकार को दी है। गौरतलब हो कि राज्य सरकार की विभिन्न समाजसेवी संगठनों द्वारा आए दिन आजाद मैदान में बड़ी संख्या में आंदोलन मोर्चे के जरिए राज्य सरकार की मुश्किलें बढ़ाने में लगे हैं। दूसरी ओर बड़ी संख्या में आंदोलन स्थल पर मौजूद आंदोलनकारियों ने राज्य की देवेंद्र फडणवीस सरकार को हर मोर्चे पर फेल बताया। कहा, राज्य की डबल इंजन सरकार मुंबई में बसे हुए मराठी भूमिपुत्रों को मुंबई से हद पार करने की साजिश में संलिप्त है। ऐसा गंभीर आरोप विपक्षी पार्टी महाविकास आघाड़ी की ओर से कई बार लगाया जा चुका है। उसके बावजूद राज्य की देवेंद्र फडणवीस सरकार गिरनी कामगारों को मुंबई में घर देने में असफल साबित हो चुकी है। हजार वेळा या कामगारांनी सांगितलेलं की मुंबईमध्ये घर मिळू शकतात, दिली पाहिजेत। अजूनही गिरण्या मुंबईमध्ये पण आहेत, गिरण्यांच्या जागा आहेत, चाळीच्या जागा आहेत। आणि असं असताना सुद्धा त्याचा विचार न करता डायरेक्ट तुम्ही शेड्यूलला जा, नाही गेलं तर तुम्हाला घर मिळणार नाही, अशा वल्गनासारखं काहीतरी त्याला भाकड कथा म्हणतो आपण, भाकड कथा तसं काहीतरी लावण्यात बंद करायला पाहिजे सरकार असं। सर फक्त बोललं जातं त्याच्यावरती ताकदमात्राचे उत्तर दिले जातात, या जबाबदार कोण? याला जबाबदार फक्त मुख्यमंत्री महाराष्ट्राचे शासन जबाबदार आहे। शासनाने खरं म्हणजे ह्या कामगारांचं प्रश्न त्वरित सोडवलं पाहिजे। या उद्योगपतीला जर एका रात्री मोठमोठे एवढ्या घरात देत आहेत, मुंबईमध्ये देत आहेत, मुंबईच्या बाहेर देत आहेत, महाराष्ट्रात देत आहेत, देशात देत आहे, एवढी घरं देत आहेत, एवढ्या जागा देत आहे। आणि मग कामगारांना इथे मुंबईमध्ये 1-1.5 लाख कामगार जे आहेत त्यांना घरं मिळू शकत नाही। सरकारी ठरवून ते एका रात्री सगळ्या ठिकाणी घरं ठेवू शकतात। एवढी घरं म्हाडातले म्हाडाच्या कोट्यामध्ये जी घरं 10% ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट होते त्या ठिकाणी 10% घरं जी आहेत ती राखून ठेवलेली असतात। आणि ही घरं म्हाडा बाहेर विकत असतं आणि म्हाडा नुसतं पैसा कमवतं आहे। एका बाजूला हा पैसा कमवतं आहे, त्याच्यामध्ये ते प्रशासन जे म्हाडाचं जे काही आयएस ऑफिसर किंवा जे काही मंडळी आहेत सगळी प्रशासनाची, ही सगळी हे दलालीचंच काम करत असतात। ते बिल्डरला कुठे हे करायचं, या घराच्या भाड्या ज्या संक्रमण शिबिर आहे त्याच्यामध्ये घुसखोर घुसवायचे, त्यांच्याकडून पैसे काढायचे, हेच धंदे चालू आहेत सरकारचं। दुसरं काय चालू आहे? सगळ्यांना अशा पद्धतीचं खुश ठेवलं आहे आणि आपण बसलो सत्तेवर, सत्ता गाजवत। मुंबई गिरणी कामगार आणि त्यांचे झाले, मुंबईत हे करण्यासाठी का त्यांचा रोज काय? त्यांचा रोल नाही आहे, पण मागच्या वेळेला अशाच पद्धतीचा मोर्चा या ठिकाणी आला होता। त्यावेळेला इथे उपमुख्यमंत्र्यांनी 2 माणसांना पाठवलं, त्याच्यामध्ये उद्योगमंत्री जे आहेत उदय सामंत ते आले होते आणि प्रसाद लाड आले होते। त्यांनी इथे ठामपणे सांगितलं होतं की आम्ही मुंबईत घरं देऊ, SRA-मध्ये 1% वाढवण्याचा प्रयत्न करू, रिपेअर बोर्डामध्ये 1% वाढवू आणि खारलँड वगैरे आहे त्याचा देखील आम्ही या ठिकाणी विचार करू। आमचं तेच म्हणणं आहे की ते जे तुम्ही बोलले त्याच्या बाबतीत काय इम्प्लिमेंट केलं आतापर्यंत काहीच केलेलं नाही, ते करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। त्याच्यावर पहिल्यांदा त्यांनी जोर दिला पाहिजे। नंतर आम्ही असं सांगतो की या मुंबईमध्ये 56 वसाहती ज्या म्हाडाच्या आहेत त्या 56 वसाहती आता मोकळी झालेली आहेत। त्या ठिकाणी मोठमोठे टावर होत आहेत, तिथे देखील कामगारांना जर घरं दिली 50,000 घरं दिली सहज मिळते। तिथे आता ते बिल्डिंगचं जो दिली आहे तो सगळ्यात संपूर्ण पोलिसांना आता 55,000 घरं बांधतात। आता 55,000ची गोष्ट पोलिसांना करत असाल, बाई गिरणी कामगार एवढे वर्ष खूप मारतात, त्या बाबतीत का नाही डिसिजन घेत? आणि हे सरकार तत्पर आहे, जनतेसाठी तत्पर आहे। 24 तास आम्ही काम करत असतो, अरे 24 तासात करता काय? तर राज्याचे विपक्षी पार्टी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे पार्टीचे लोक म्हणतात की हे आपल्या मुंबईतून मराठी माणसांना बाहेर काढायचा एक डाव आहे, यामधून तुमचं काय बोलणं आहे? शक्यता आहे, कारण का हे मुंबईमध्ये राहिलेले नाही आहेत, हे बाहेरून आलेले आहेत, त्याच्यामुळे मुंबईबद्दल त्यांना किती असतं आहे मला माहीत नाही। पण एक निश्चित आहे की मुंबई बिल्डरांच्या ताब्यात द्यायचं हे त्यांना निश्चित माहिती आहे। जर तुमचं हे मागणी पूर्ण झालं नाही तर पुढचा पाऊल काय असेल? पुढचं पाऊल आता काही जे कामगार आहेत ते कामगार लढाई कामगार आहेत, अनेक लढ्यामध्ये काम केलेले आहे, त्यांच्या पिढीच्यातले पण तशाच पद्धतीने लढ्यामध्ये भाग घेतो। आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी 107 गिरणी कामगार होतो, आमची 23 गिरणी कामगार होती त्यावेळी। तर अशा पद्धतीने लढवली गिरणी कामगारी स्वातंत्र्य लढ्यातसुद्धा या भाग घेतो, त्याच्यामुळे त्यांच्याच पिढ्या या आहेत आणि त्यांचे वारस जे आहेत ते देखील आता या मैदानात त्याच्या पुढे आम्हाला वाटत नाही आहे की ठिकठिकाणी राज्यामध्ये जे जे आमदार असतील मंत्री असतील
त्याला तर 1% लाच दिलेलं असते. परंतु हे दिसून आहे की आता जे आलेले ते सुद्धा पुढे काय करतील हे अजून आम्हाला सांगता येत नाही. चाललेलं आहे जर त्यांनी आम्हाला भेट दिली नाही तर हे लोक खरंच दिले आणि मग आपण कुठल्या मार्गाला हे करेल. म्हणजे काही जरी झालं असं शेवटचं क्षण आहे तर ते मिळतच नाही तर आत्महत्या तरी करतील. सर गिरणी कामगार प्रकल्प बाधितांची संख्या किती आहे? पाहिजे की साला यातल्या आत्महत्या केली तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री काय राहील. मी एकदम सर किती संघटना आपल्याबरोबर आहेत आणि गिरणी कामगारांची किती संख्या आहे घरापासून वंचित आहे? नाही गिरणी कामगारची आपल्या 14 संघटना घरापासून वंचित याचा अर्थ असा आहे की त्याने फॉर्म भरायला आणखी मुदत द्यायला पाहिजे होती त्यावेळेला दिलेली नाही. निश्चित आहे की मुंबईमध्ये राहणारे कामगार आहेत असं नाही आहे. गिरण्या बंद झाल्या तर आपापल्या भागामध्ये गेले त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी काही खेडेगाव जे आहेत ते परत काही बातम्या बोलू शकतो त्यांना त्याची जर बातमी नाही आहे तिथे तर त्यांना फॉर्म भरण्याची ही कल्पना काहीच नव्हती. आणि जे फॉर्म भरले त्यावेळेला जे काही सर्विस होती त्यावेळेला त्यांनी काही लोकांनी फॉर्म भरले ते रिजेक्ट झाले आता त्यानंतर रिजेक्ट झाले असे 35,000 लोक आहेत त्याला कसं याच्यात आणायचं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यांचे 5 पुरावे पाहिजे. नंतर एक पुरावा जे असेल ते आम्ही मान्य करू पण नंतर त्यांनी हे सगळे पुरावे बाजूला ठेवले आणि त्यांनी फक्त कामाचं सर्टिफिकेट आणलं पाहिजे आणि तोपर्यंत सर्टिफिकेट त्याच्यावर आम्ही त्याला ट्राय करतो त्याच्यावर आम्ही आता भांडतोय सोडत नाही आणि ज्या लोकांनी फॉर्म भरले नाही त्याला फॉर्म भरायला पुन्हा एकदा सांगितलं दिलं पाहिजे. तर 1,74,000 फॉर्म होते आता 3 लाख आहे. 3 लाखामध्ये पण बाद झाले असते तर त्याच्या ऐवजी त्यांनी फॉर्म भरले नाही त्यांना त्याला मोठी रक्कम. सर गिरणी कामगारांचं मुंबईमधून ते प्रकल्प बाधितांचं किती आहे लोकसंख्या किती आहे? किती लोकांना भेटायचं आहे? नाही आता 1,74,000 लोकांनी फॉर्म भरले 1,74,000 10,000 अजून लोक फॉर्म भरायचे राहिलेले आहेत. त्यांना ती संधी दिली पाहिजे. 1,74,000 मध्ये संधी पास झालेले नाही आहे. डबल नावं काय काय ठिकाणी आणि काय काय ठिकाणी 2 फॉर्म भरले गेले ती रद्द केले तर ती 24,000 खाली झालेली आहेत आता. त्याच्याऐवजी या लोकांना वंचितांना त्या ठिकाणी घ्यावं असं